म्हसवड पंढरपूर महामार्गावरील तांदुळवाडीजवळ भीषण अपघात घडला. पंढरपुरातल्या बावचे कुटुंबातील 8 जण अपघातात मृत्युमुखी पडले. देवदर्शनाहून परत येत असताना काळाने घाला घातला. प्रशासनाकडे कित्येकदा विनंत्या अर्ज करूनही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने न घेतल्याने अपघात घडल्याचे विहीर मालकांनी सांगितले. त्यानंतर राज्य शासनाने कठोर पाऊल उचलून रोडच्या कंत्राटदाराला दणका दिला. पंढरपूर येथील बावचे कुटुंबीय आणि नातेवाईक मिळून 14 जण एका पिकअपमधून दर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र तांदुळवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप थेट रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळले आणि त्यामध्ये बावची कुटुंबातील 5 सदस्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला, तसेच 6 जण जखमी झाले. राज्य सरकारचा कंत्राटदाराला दणका. रस्ता तयार करतानाच भविष्यातील धोक्याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली होती. रोडवेज सोल्युशन कंपनीने जेव्हा हा रस्ता तयार करायला घेतला तेव्हा रस्त्याची उंची खूप वाढवली गेली आणि आमच्या जमिनी आणि विहिरी खाली राहिल्या. रस्ता उंचावल्यामुळे अपघात होऊन गाड्या थेट विहिरीत जाऊ शकतात हे ओळखून आम्ही त्याचवेळी मजबूत संरक्षण भिंत अर्थात कठाडा बांधण्याची मागणी केली होती, असे विहीर मालकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यानंतर शासनाने लगोलग पाऊल उचलून अपघाताला रस्त्याचे ठेकेदार रोडवेज कन्स्ट्रक्शनला जबाबदार धरत नवज्योती गडाख यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. एखाद्या अपघाताला जबाबदार धरून रस्त्याच्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याने कंत्राटदार वर्तुळात खळबळ उडाली आहे.